2006 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एक नवीन ट्विस्ट आला आहे। काय आहे बातमी सविस्तर सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। 31 निष्पापांचा बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 मुख्य आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे। या खटल्यातील राजेंद्र चौधरी, धानसिंग, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारिया यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने दिलेला आरोप निश्चितीचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे। तब्बल 20 वर्षापासून सुरू असलेला हा खटला आता कायमचा संपुष्टात आला आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कोर्टात एकही असा प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करू शकली नाही ज्याने ही घटना स्वतः पाहिली होती। केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही दोषी ठरवता येत नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे। 2006 मध्ये झालेल्या त्या भीषण 4 स्फोटांनी मालेगावमध्ये रक्ताचे पाट वाहिले होते, पण पुराव्याअभावी आता या खटल्याचा निकाल लागला आहे। 1000 पानांहून अधिक मोठ्या निकालात न्यायालयाने सर्व कायदेशीर बाजू तपासून हा निर्णय दिला आहे। ज्या कुटुंबियांनी या स्फोटामध्ये आपले प्रियजन गमावले त्यांच्यासाठी हा निकाल नक्कीच विचारात पाडणार आहे। न्यायालयाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।